श्रोते हो नमस्कार. आजची कथा आहे कर्माचे फळ. लेखिका ज्योती निंबाळकर आणि वाचनस्वर देवेंद्र देशपांडे. एकदा एक माणूस वाळवंटात हरवला होता. त्याच्याकडे थोडंसं अन्न आणि पाणी होतं, पण ते लवकरच संपलं. गेले 2 दिवस तो पाण्याच्या एका थेंबासाठी तळमळत होता. त्याला आतून जाणवू लागलं होतं की जर काही तासात आपल्याला पाणी नाही मिळालं तर आपला मृत्यू निश्चित आहे. पण तरीही त्याच्यात आशा जिवंत होती आणि तो मनापासून पाण्याच्या शोधात होता. त्यानं हार मानली नव्हती. त्याला विश्वास होता की कुठे ना कुठे पाणी मिळेलच. आणि मग त्याला एक झोपडीसारखी काहीतरी गोष्ट दिसली. सुरुवातीला त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. पूर्वीही त्याला मृगजळामुळं अनेकदा फसवणूक झाली होती, पण आता त्याच्याकडे विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण हीच त्याची एक शेवटची आशा होती. तो आपली राहिलेली शिल्लक ताकद एकवटून त्या झोपडीकडे चालू लागला. जसा जसा तो जवळ गेला तशी त्याची आशा वाढवू लागली. आणि यावेळेस नशीब त्याच्या बाजूनं होतं आणि ती खरंच एक झोपडी होती. पण झोपडी ती ओस पडलेली होती. असं वाटत होतं की खूप वर्षापासून कुणीही इथं आलेलं नव्हतं. तरीही पाण्याच्या आशेनं तो झोपडीमध्ये गेला. आत गेल्यावर त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तिथं एक हँडपंप होता. पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळणाऱ्या त्या माणसात नवचैतन्य निर्माण झालं. तो जोरजोरात हँडपंप चालवू लागला. पण हँडपंप कोरडाच निघाला. तो थोडा निराश झाला. त्याला वाटलं आता आपला अंत जवळ आलाय आणि तो थकून खाली कोसळला. तेवढ्यात त्याला झोपडीच्या छताला बांधलेली पाण्याची एक बाटली दिसली. कसंबसं करून तो त्या बाटलीजवळ पोचला आणि ती उघडून प्यायला लागला. तेवढ्यात त्याला बाटलीवर चिकटवलेला एक कागद दिसला. त्यावर लिहिलं होतं, हे पाणी हँडपंप सुरू करण्यासाठी वापरा आणि नंतर बाटली पुन्हा भरून ठेवायला विसरू नका. ही फारच विचित्र परिस्थिती होती. त्या माणसाला कळत नव्हतं की ते पाणी प्यावं की पंपात ओतावं. आणि त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. जर पाणी ओतूनही पंप चालला नाही तर? आणि जर कागदावरील गोष्ट खोटी ठरली तर? जर जमिनीखालचं पाणीही आटलेलं असेल तर? मग पंप चालू झाला तर? आणि एवढं सगळं करून ही गोष्ट खरी ठरली तर? एक ना एक अशा अनेक प्रश्नांचं कहूर त्याच्या डोक्यात माजलं होतं. थोडा विचार करून त्यानं शेवटी नक्की केलं आणि त्यानं ती बाटली उघडली आणि आपल्या थरथरत्या हातांनी ते पाणी हँडपंपामध्ये ओतलं. आणि तो हँडपंप चालवू लागला. 1, 2, 3 वेळा तो पंप चालवल्यावर अचानक पंपातून थंडगार आणि निर्मळ पाणी बाहेर यायला लागलं. त्यानं भरपूर पाणी पिलं. आपली क्षुधा त्यानं मिटवली. या पाण्यामुळे त्याला पुन्हा ऊर्जा मिळाली आणि त्याचं डोकं काम करायला लागलं. त्यानं ती बाटली पुन्हा भरली आणि तशीच छताला बांधून ठेवली. तेवढ्यात त्याला आणखी एक काचेची बाटली पण दिसली. त्यात एक पेन्सिल आणि एक नकाशा पण होता. त्या नकाशामध्ये वाळवंटातून बाहेर पडण्याचा मार्ग दर्शवला होता. त्यानं तो मार्ग लक्षात ठेवला आणि नकाशावरची ती बाटली पुन्हा तिथेच ठेवली. नंतर त्यानं आपल्या इतर बाटल्यांमध्ये पाणी भरलं आणि झोपडीतून बाहेर पडला. थोडं पुढं जाऊन त्यानं मागं वळून पाहिलं आणि काहीतरी विचार करून परत झोपडीत गेला. त्यानं पाण्याच्या बाटलीवरच्या कागदावर लिहिलं की माझ्यावर विश्वास ठेवा,
हा हँडपंप खरंच चालतो आहे. श्रोते, ही गोष्ट आपल्या संपूर्ण आयुष्याबद्दलची आहे. या गोष्टीतनं आपल्याला एवढं शिकायला मिळतं की परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपली आशा सोडू नका. जर आयुष्यात तुम्हाला काही मोठं मिळवायचं असेल तर आपल्याला आधी काहीतरी द्यावं लागतं. जीव ओतून त्यात काहीतरी टाकावं लागतं. त्या माणसानं अख्खं पाणी जसं त्या हँडपंपात ओतलं, म्हणजे थोडक्यात त्यानं आपला त्यात जीवच ओतला होता. म्हणजेच या कथेमध्ये प्रतीक आहे ते अशा गोष्टींचं की जे आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचं असतं. ते कुणासाठी ज्ञान असू शकतं, कुणासाठी प्रेम, तर कुणासाठी पैसा. असो, पण जे काही आहे ते मिळवण्यासाठी आधी त्याचं बीज हे आपल्या कृतीच्या पंपात टाकावं लागतं आणि त्याच्या बदल्यात आपण त्या गोष्टींचे अनेक पट अधिक मूल्य प्राप्त करतो, अनेक फायदे मिळतात. थोडक्यात एका व्यक्तीनं केलेलं चांगलं कार्य दुसऱ्यापर्यंत, तिसऱ्यापर्यंत पोहोचत जातं आणि बघता बघता विकासाला चालना मिळते. हाच बोध या कथेमधनं असेल. ही गोष्ट जर आपल्याला आवडली असेल तर जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.